धर्म ते पाळत नाहीत आणि फक्त निवडणूक आली की महायुती लागते, भाजपचा उमेदवार असेल तर. आता हीच निवडणूक 2029 मध्ये जेव्हा निवडणूक होईल तेव्हा महायुतीचे जे घटक पक्ष आहेत त्यांच्या विरोधात जे लढणार आहेत ते भाजपच लढणार आहे. त्यामुळं आपणच आपल्या विरोधकाला मोठं करतोय असं हे या महायुतीच्या सर्वच घटक पक्षांनी सुद्धा समजून घेतलं पाहिजे. त्यामुळं त्यांची नक्की लढाई कुणाशी आहे याबद्दल त्यांच्या मनातही खऱ्या अर्थानं कन्फ्युजन मला दिसतं. मी जेव्हा मतदारांच्यात जातो तेव्हा त्यांचा विरोधक आमचा महाविकास आघाडीचा उमेदवार आहे की भाजपचा उमेदवार आहे या प्रकारचं कन्फ्युजन त्यांच्या मनामध्ये सुद्धा आजही आहे, संभ्रमावस्था आहे आणि त्यांची खऱ्या अर्थानं मानसिकता भाजपला मतदान करण्याची नाही हे मी जेवढ्या लोकांना भेटलो त्यावरून मला जाणवलं आणि मला असा विश्वास वाटतो की ते त्यांच्या सद्सद विवेक बुद्धीला स्मरून माझ्या पाठीशी ठामपणे उभे राहतील. जयकुमार पूर्वी टीका केलेली आहे की 22 तारखेला ब्रह्माचा भोपळा फुटेल म्हणून. त्यांच्या असेल बहुतेक माझ्याबद्दल काय त्यांच्याबद्दल असते, स्वतःबद्दल बोलले असतील. आता ते त्यांचा विषय आहे, त्यांच्यावर मी काय बोलणार. त्यांचं म्हणणं आहे की आमच्या बरोबर दोन्ही राजे आहेत त्यामुळे आमची जागा निवडून यावे, हे फक्त औपचारिकता आहे निवडणूक. मग भ्रम कुणाला झाला हे तुम्ही समजून घ्या.